नमस्कार मित्रांनो. आता आपण W3च्या पॅकेजला आलेलो आहे. W3चं पण पॅकेज खूप बऱ्यापैकी खूपच स्पीड खूप जोरात आहे. म्हणजे खूप फास्ट असं म्हणजे जे पश्चिम भागामधले पॅकेज आहेत ते खूपच फास्ट म्हणजे खूपच जोरात काम चालू आहे. म्हणजे साईटवर आल्यानंतरच आपल्याला कळून जाते की काम कशा प्रकारे आणि किती जोरात चालू आहे. हे असं आपण साईट आल्यानंतरच आपल्याला कळून जातं आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील. हे तुम्ही बघू शकता. मागं माझ्या काम एवढं जोरात चालू आहे, म्हणजे भरपूर जोरात चालू आहे. म्हणजे W2 असेल, आता आपण 3ला आलेलो आहे. W2चं आता इथं मागं टनेल होणार आहे. हा मागं मोठा जो डोंगर आहे आपला, जे मागं तुम्ही बघू शकता, हा मोठाचा मागं आपण लवासाला आपण जातो तो घाट येतो, तर त्याच्या खालीच टनेलचं काम चालू आहे आता सध्या. आणि इथं पाठीमागं माझ्या टनेलचं काम, इथं टनेल निघतो म्हणजे. आणि माझ्या डाव्या साईडला मारणेवाडी गाव आहे. म्हणजे इथून W3चं पॅकेज चालू होतं ते आपले भौली वगैरे वर्दळेगावच्या पुढं पॅकेज संपतं. म्हणजे खडकवासला धरणावरती ब्रिजचं मोठं काम होणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ब्रिजचं. आता फक्त ब्रिजचं काम चालू होतं, कॉलम वगैरे काम चालू होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया काम किती झालेलं आहे आणि कशा प्रकारे W3चं सुद्धा काम किती वेगात चालू आहे हे पण आपण पाहणार आहोत. मित्रांनो, खूपच वेगाने असं काम चालू आहे. मित्रांनो, आता आपण प्रत्येक लोकेशनला आपण जाणार आहोत. जसं शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन तुमच्यापर्यंत पुणे रिंग रोडचं अपडेट, आपण 9च्या 9 पॅकेजचं आपण अपडेट देत आहोत. आपण छोटे पण व्हिडिओ टाकतो आहे, जेणेकरून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पण पोचेल. आपण पूर्ण व्हिडिओ पण टाकत आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे. आपण त्यातमध्ये पार्ट 1 पार्ट 2 खूपच जर मोठा व्हिडिओ असेल तर आपण पार्ट 3 4 पण करू शकतो. आपण काही जास्ती 25-30 मिनटाचा खूपच आता काम खूपच असं जोरात चालू असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ड्रोनचे पण व्हिडिओ आपण टाकण्याचा, आपण डेली आपण ड्रोनचे व्हिडिओ पण टाकतो आहे, जेणेकरून जो एरियल व्ह्यू आहे हा व्ह्यू तुमच्यापर्यंत पोचू शकतो. म्हणजे जे कॅमेऱ्याने जे तेवढं शक्य नाही, पण एरियल व्ह्यूनी बऱ्यापैकी कवर होतं आहे किती काम चालू आहे, कसं आहे ते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे समोर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी टनेल होणार आहे. आपण ड्रोनचा पण व्ह्यू टाकणार आहे. आणि हे समोर जे दिसतोय तर हा मोठाचा घाट आहे समोरच. तिथंच खाली बरोबर टनेलचं काम इथं समोर चालू आहे. आणि बघू शकता तुम्ही काम किती वेगानं असे चालू आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये आपल्याला इथपर्यंत येता आलं नव्हतं, पण आता आपण पुन्हा टनेलपाशी आपण आलेलो आहे. आणि हे मारणेवाडी गाव आहे, बघू शकता इकडं. खूप फास्ट असं प्रकारे काम चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. येत्या 3 वर्षामध्ये पुणे रिंग रोडचं काम होणार असं वाटतं आहे. म्हणजे 3 वर्षाचा कालावधी यांना, 3 वर्षामध्ये काम होऊ शकतं. मित्रांनो, आपण W3 हे काय आहे हे आपण जाणून घेऊया. W3 हा प्रकल्प, म्हणजे आपण रिंग रोडबद्दलच बोलत आहे. तर W3 हा प्रकल्प पश्चिम भागातील एक पॅकेज आहे. त्याचं किलोमीटर, W3चं किलोमीटर 14 किलोमीटरचं W3चं पॅकेज आहे. आणि ह्याचं काम हे नवयुगा इंजिनिअरिंग यांच्याकडं आलेलं आहे. आता चायनीज नंबर जर आपण पाहायचं म्हणलं तर 34पासून स्टार्ट होतो. हा 34 म्हणजे मोरेवाडी जे गाव आहे, म्हणजे आपण जे मोठा घाट आहे, आपण लवासाला जातो, तर मोरेवाडी गावापासून चालू होतं 34पासून ते पुढं 48पर्यंत ह्याचं पॅकेज संपतं. म्हणजे आपलं वर्दळे खामगाव आहे, म्हणजे खरमरी गाव आहे, तर खरमरी गावाला हे पॅकेज संपलेलं आहे. आणि W4चं पॅकेज तिथून पुढं
चालू होतं. मित्रांनो, हा 6 लेनचा रस्ता आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण आता मोरेवाडी गावाच्या जवळ आहे. आणि हे पहा, आपण आता ड्रोनचे पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि हे काम कसं खूप असं पश्चिम भागातील जे पॅकेज आहेत त्याचे काम खूप फास्ट आणि खूप जोरात कामं चालू आहेत. ह्याचं काम नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे. W3चं पॅकेज म्हणजे हे पाहू शकता. हे सगळं कामं वगैरे खूप पुणे रिंग रोड हा 2028पर्यंत पूर्ण होऊ शकतो. रिंग रोड झाल्यानंतर पुण्यातील ट्रॅफिक फार कमी होऊ शकते. म्हणजे जे शहरातील जी वाहतूक आहे ती शहरामध्येच राहिल्याने जी बाहेरची वाहतूक आहे ती बाहेरच्या बाहेरच रिंग रोड च्या द्वारे ही बाहेरच्या बाहेरच जाऊ शकते रिंग रोड झाल्यानंतर. तर W3चा भाग म्हणजे मुळशी आहे, मावळ आहे, अजून हवेली भागातून जाणारा हा पश्चिम भागातला रिंग रोड आहे. म्हणजे W1 असेल, W2, W3 आणि W4 आणि W5 असे हे पश्चिम भागामधले 5 पॅकेज आहेत. आणि बघू शकता तुम्ही काम कसं चालू आहे या साईडला. पुढे तर खूप भवली साईडला तर खूपच काम जोरात चालू आहे. आणि मित्रांनो, एक तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहराचा भाग असेल म्हणजे पुणे असेल, पिंपरी चिंचवड क्षेत्र असेल आणि त्याच्या भोवती असणारे तालुके किंवा गावं असतील जे आता जी रिंग रोड गेलेला आहे त्याचा विकास म्हणजे विकासात वाढ भरपूर होऊ शकते. खूपच रिंग रोडचे फायदे आहेत. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता रिंग रोडच्या बाजूला जरी आपण आता एखादी जमीन विचारायला गेलो तरी म्हणजे असं गगनाला भाव भिडलेले आहेत. एवढं फास्ट असं जमिनीचे रेट पण खूप वाढलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आता आपण साईटवर जातो, आपण पाहतो आणि काही ठिकाणी आता बोर्ड पण लावलेले आहेत की आमची जमीन विकायची किंवा काय. भरपूर ठिकाणी असे खूप आहेत. म्हणजे गावं असतील त्या ठिकाणचं भरपूर ठिकाणचं विकास होऊ शकतो आतमध्ये. हे पहा, जे अंडरपास असतील, ब्रिज आहेत या ठिकाणी पण खूप कामं जोरात चालू आहे तिकडे. आणि W3 काम हे खूपच फास्ट असं चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. यासाठी आपण एक 3 ते 4 पार्ट आपण करणार आहोत यातमध्ये. कारण खूपच व्हिडिओ मोठा होतो आहे. कारण खूपच कामं पण बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक जे आपल्याला दाखवता येत आहे ड्रोनच्या सहाय्याने ते आपण ड्रोनच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत ही माहिती फक्त देतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी कुठल्या गावातून हा रस्ता जाणार आहे W3चं पॅकेज हे पण तुम्हाला सांगतो. मोरेवाडी गाव आहे जिथून W3चं पॅकेज चालू होतं. जातेडे आसन, भरेकरवाडी आहे, पोटेवाडी आहे, भगतवाडी आहे, भवली आहे, अजून गायकवाडी आहे, कातावाडी आहे, सांगरुण गाव आहे, मांडवी आहे, मालखेड आहे, वरदडे आहे, खामगाव मावळचा भाग येतो त्यातमध्ये, परत थोपटेवाडी आहे आणि शेवटचं जर म्हटलं तर खरमरी गाव आहे. म्हणजे खूपच त्या ठिकाणी पण खरमरी गावाकडे पण खूप जोरात असं काम चालू आहे. वरदडे गावाकडे पण तिथेही टनेलची कामं चालू झालेले आहेत. काही भाग तर टनेल आपण टनेलचा पण व्हिडिओ दाखवणार आहोत. तर काही ठिकाणी टनेलचेही कामं झालेले आहेत भरपूर. 1-2 किलोमीटर असे टनेल, 600-700 मीटर टनेलची कामं आज झालेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे सगळे अंडरपासची कामं आहेत.
आणि मला बऱ्याच लोकांची रिक्वायरमेंट कमेंट आल्या की हा रस्ता खालून जाणार आहे का वरून. तर मित्रांनो, हा रस्ता वरून जाणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि आपण दुसरा पार्ट लगेच 1-2 दिवसामध्ये पण आपण लगेच अपलोड करणार आहे. दुसरा व्हिडिओ पहा, कारण व्हिडिओ खूपच 40-1 मिनटाचा व्हिडिओ होत होता, त्यामुळे आपण एवढा खूप मोठा व्हिडिओ अपलोड नाही करू शकत. छोटे छोटे पार्टमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. हे पाहू शकता तुम्ही कसं काम चालू आहे. खूप वेगाने असं काम चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.